एवढं काहीतरी 5 BHK हा बंगलो आहे। हा खूप मस्त मोठा लॉन आहे। हा बघा, हा रूम बघा केवढा मोठा आहे। रूम्स पण ना ॲक्च्युली भले मोठे रूम्स आणि इथून व्ह्यू बघा काय छान वाटतो बघा। लाइटिंग बघा, आता ही लाइटिंग बघा फुल दिवाळी सुद्धा। 700 रुपये पनीर 1 किलो आणि 900 रुपये चिकन। नमस्कार मंडळी, तुमचं आपलं यूट्यूब ट्रॅव्हल करामध्ये मनापासून स्वागत आहे। दरवर्षी आपल्या मित्रपरिवारचा एक ट्रिप तर निघतेच फॉर शुअर। तर 2024चा आजचा दिवस आहे। आज तारीख आहे 5 एप्रिल, वाजले बरोबर दुपारचे 12-12:30। तर आपण आलो कर्जतमध्ये आणि कर्जतमध्ये आपण बुक केला आहे बंगलो। कारण कसं आहे ना मंडळी, मोठा ग्रुप असेल ना तर बंगलो खूप बरा पडतो, कारण आपलीच प्रायव्हसी असते, आपली धमाल मस्ती असते, काही टेन्शन नाही आजूबाजू लोकांचं। कर्जतमध्ये आपण स्टे केला आहे फार्म 7 या बंगलोमध्ये। हा बंगलो कसा आहे, याचे रेट्स कसे असणार आहे, फॅसिलिटी कसे असणार, स्विमिंग पूल किती मोठा आहे, मग जेवण कसं आहे, सर्व तुम्हाला ह्या व्लॉग पाहायला मिळणार। तर हा व्लॉग पूर्णपणे नक्कीच पहा। मुंबई पासून कर्जत काहीतरी अराउंड 2.5 डिस्टन्स आहे आणि इकडे पूर्णपणे आजूबाजूला झाडे झुडपी आहेत। हे बघा, हे पूर्णपणे झाडे झुडपी या साईडला बघा आणि आपला बंगलो हा वाला आहे। चला जो आहे आतमध्ये आता। हे बघा, ह्या बंगलोचं नाव आहे फार्म 7 हा वाला बघा। हा मोठाचा मोठा गेट आहे, गेट सुद्धा बंद आहे आणि जाऊया आपण आतमध्ये आता। तर हा गेटवरून आपला सर्वात पाहायला मिळतो तो हा स्विमिंग पूल। भला मोठा स्विमिंग पूल आहे आणि एवढा मस्त मोठा स्पेस आहे। आपण आपल्या गाड्या इकडे पार्क केलेल्या आहेत, अजूनही गाडी याची बाकी आहे। आणि मेन गोष्ट इकडे चांगली की मुलांना इकडे असं खेळायला एक लहानसं प्ले ग्रुप कसं असतं, प्लेग्राऊंड कसं असतं तसं आहे। स्विंग वगैरे आहे, झुला वगैरे आहे आणि हा इकडे आपण स्टे करू शकतो। आणि थोडं आणि एक रूम इकडे आहे, बाकीचे रूम इकडे। एवढं काहीतरी 5 BHK हा बंगलो आहे। हा खूप मस्त मोठा लॉन आहे। आता सूर्यदेवाचा प्रकोप खूप जास्त आहे, त्यामुळे जरा असं गरम मस्त वाटतं आहे। आपण सर्व मित्रमंडळी मस्त वरती बसलेले आहेत त्या साईडला पूर्णपणे। हे चांगलं आहे, म्हणजे लहान मुलं पण एन्जॉय करू शकतील। म्हणजे मोठी फॅमिली ग्रुप आली ना लहान मुलांसाठी तर हे पण एक नंबर आहे या साईडला। इकडे तुम्ही जेवू शकता, तिकडे पण डायनिंग टेबल लावलेलं आहे या साईडला। ग्रास वगैरे खूप छान आहे इकडे। आता मी विथ चप्पल चालतो आहे, कारण की आता ऊन जास्त आहे म्हणून विदाउट चप्पल चाललं एक नंबर येईल। इकडे रूम आहे काय, या साईडला रूम्स आहेत आणि एक रूम तिकडे। टोटल 5 BHK आहे तसं बघायला तर। सर्वात तुम्हाला इकडची रूम दाखवतो, आपण इकडून सुरू करूया। इकडे एक स्विंग पण आहे बसायला, हा बघा। हा बघा, हा रूम बघा केवढा मोठा आहे। रूम्स पण ना ॲक्च्युली भले मोठे रूम्स आहेत, हे बघा सही रूम्स आहेत। इवन इकडे रूममध्ये TV आहे, AC आहे, ऑफकोर्स पंखा तर असतोच। आणि इकडे हे वॉशरूम्स आहेत आणि हे वॉशरूम्स आहेत। वॉशरूम पण खूप छान आणि क्लीन आहेत, हे बघा सही आहे, एक नंबर आहे, एक नंबर। आता आपण इकडून आलो तर ही एक रूम तुम्हाला दाखवली आहे, तशीच अजून एक रूम इकडे आहे, ही सेकंड रूम आहे। सेमच रूम असणार आहे, हे बघा सेमच असणार आहे। रूमची साईज ॲक्च्युली खूप भली मोठी आहे बघा, आणि वॉशरूम पण सेमच असणार आहे। इकडून फक्त जायला रस्ता ठेवला नाही आहे, मध्ये हे असे लावलेलं तिकडे। चला आता इथून बाहेर पडूया आणि आपण जाऊया आपल्या रूमला, तिकडे आपण स्टे केलेलं आहे। इकडे पण 2 रूम आहेत, हां बरोबर झाले 5 BHK ॲक्च्युली। इकडे एक रूम आहे ह्याच्या बाजूला, हे बघा। हो ही मस्त आहे रे, कडक म्हणजे कडक रूम आहे। आणि जिकडे आपण स्टे केलं आहे म्हणजे आपला रूम तो आहे तो हा वाला बा इकडे, हे बघा सही आहे, एक नंबर। आणि इथून व्ह्यू बघा काय छान वाटतं बघा, मस्त आहे। आता वरती स्पीकर लावले या लोकांनी, गाणी म्हणून जोरात आहे। आणि सर्वात अगोदर इकडे आपण पाहायला मिळतात आतमध्ये आले की गणपती बाप्पा, पाय पडून घ्या। आणि इकडे किचन एरिया आहे, इकडे पण तुम्ही डायनिंग करू शकता। तिकडे फ्रीज आपण सामान इकडे ठेवलं होतं, इकडे पूर्ण किचन एरिया म्हणजे इकडे जेवण कसं बनतं। आणि इथून वरती गेलं की फुल बाल्कनी टाईप केली, मोठीची मोठी बाल्कनी आहे। आपण वरती मग जाऊया। इकडे तुम्ही पाहाल नाही बघा, लहान मुलांसाठी हे पण आहेत, गाड्या पण आहे या साईडला बघा। म्हणजे लहान मुलांसाठी पण एक नंबर आहे, सही आहे, नॉट बॅड। आरामात वरती धमाका करू दे, त्यांना डिस्टर्ब नको। आणि इकडे पण रूम आहे, हा रूम वाटतं ते लोक घेतात, आपले जे स्टाफ आहे त्या लोकांसाठी। आणि इकडे एक रूम आहे, इकडे सोफा वगैरे पण बसायला या साईडला बघा, हा बघा। हा रूम थोडा लहान आहे इकडचा, पण पुरेसा आहे ॲक्च्युली दोघांच्या ठिकाणसाठी। आणि
आणि रात्रीचा व्ह्यू तुम्हाला ऑफकोर्स पुढे देणारच आहे मी. आणि हे बघा इकडे तो स्विमिंग पूल आहे. इकडे स्विमिंग पूल मला एकदम भारी आवडला. एक नंबर पूल आहे. केवढा मोठा आहे बघा. आणि क्लीन आहे. क्लीन एक नंबर खरोखर. आपण ऑफकोर्स पूलमध्ये जाणार पण आहे. पण थोडं ऊन जरा कमी होते मग सर घुसूया आतमध्ये. आता इकडून आपण वरती आलेलो आहे आणि अशी वरती मोठी जागा ही बघा. खूप मोठी जागा या साईडला. आणि इकडून मग व्ह्यू पाहाल ना मस्त व्ह्यू आहे. आता उन्हाळ्या म्हणून सर्व करपलं आहे. बाकी पावसाळ्यात एक नंबर असणार आहे बघा. मोठी मोठी जागा या साईडला बघा. पूलवरची धमाल मस्त झालेली आहे. आता आपण आलो आहेत जेवायला. वाजले 4. आणि काय भात आहे. हे काय रे चिकनचा रस्सा. चिकनचा रस्सा आहे. ही काय रे भाजी आहे. हां ही भाजी आहे. पनीरची भाजी आहे. ही पण एक भाजी आहे. आणि हे डाळ आहे. दुपारचं जेवण जेवते आपण 4 वाजता. क्या बात आहे. मजा करून. तर आता जेवणाचं रिव्ह्यू. खाणे कसं आहे. राणे साहेब मस्त जेवण आहे. एक नंबर. क्या बात. चिकन पण घेतलं पण डाळ पण घेतली. राका एक नंबर खाणं आहे ना. अच्छा खाणं आहे ना. आणि गोडला आहे गुलाबजामुन. तर मंडळी आपलं जेवण झालेलं आहे. आणि ॲक्च्युली जेवण खूप छान आहे. मग टेस्ट खूप छान आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही. नॉनव्हेजमध्ये चिकन मसाला आणि व्हेजमध्ये 2 भाजी होती. व्हेज तर मी काय खाल्लं नाही. पण जे व्हेजवाले होते दोघं जण ते बोलले की व्हेज खूप छान होतं. आणि चिकन तर ऑफकोर्स खूप छानच आहे. प्लस डाळ वगैरे चांगली होती. प्लस स्वीटमध्ये गुलाबजामुन होतं. हे सर्व पॅकेजमध्येच आहे. तर तुम्हाला थोड्या वेळानं सांगेनच मी की आपलं कितीला पॅकेज पडलं आहे. कारण की हे जो बुक केलं ना माझ्या मित्राने बुक केलं तर सर्व डिटेल तुम्हाला तोच देईल. आपला प्लॅन आहे थोडा निवांत बसू आपण. जरा फ्रेश होऊ आणि मस्तपैकी इकडे ह्या आणि मस्तपैकी इकडे आपण संध्याकाळी एन्जॉय करणार आहे. आणि लायटिंग बिटिंग आय थिंक सो मस्त असतील. कारण जे ज्याशिवाय वाटतात ना हे बलून लावलेले आतमध्ये लाईटीवर खूप छान असतील फॉर शुअर. मस्त आहे. मला खूप आवडलं आहे. एकदम शांत जागा आहे. निवांत जागा आहे. आणि एक नंबर मजा मस्ती करतो विथ आवर फ्रेंड्स. ॲक्च्युली कसं आहे ना मी असं डिटेल शूट करत नाही. कारण माझे मोस्टली ब्लॉग डिटेल असतात. आणि मोस्टली डिटेल शूट करत नाही कारण आपण वर्षातून एकदा आपल्या मित्रपरिवार जातो. त्यांच्यावर आपण जर असं व्लॉग करत बसलो किंवा कॅमेरा हातात घेतलं तर एन्जॉय काही मिळत नाही. म्हणून आपण हे क्षण आपला घालवायचं नाही आहे. म्हणून तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्हाला मी शूट करून दाखवतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतोय. मग रेट वगैरे तुम्हाला सांगतोय मी सर्व जे काय असेल ते. तर आपण आता दुपारी जेवण हेवी सांगितलं होतं. पण रात्री आपण फक्त सांगितलं बिर्याणी लाईक व्हेज बिर्याणी असणार आहे. आणि अंडा करी असणार आहे. आणि आईस्क्रीम असणार आहे. आता जे सुटलं होतं गुलाबजामुन. आणि जे लॉलीपॉप वगैरे होतं ना ते आपण एक्स्ट्रा होतं. ते पॅकेजमध्ये नाही आहे. पण जे काय असेल ना तुम्हाला तर पुढे मी सांगणार मित्राला विचारून की मित्र तुम्हाला सांगेल काय काय आपल्या पॅकेजमध्ये पडलं आहे ते.
तर मंडळी आता संध्याकाळी 7 वाजलेत. आता चहा प्यायची वेळ झालेली आहे. सागर साहेबांनी चहा घेतलेली आहे आणि इकडे आता थोडंफार लायटिंग सुरू केली आहे लोकांनी केली आहे. ऑफकोर्स थोडं अंधार पडेल ना तर प्रॉपर तुम्हाला दिसेल ते तुम्हाला मग आरामात दाखवेनच. बाकी रिसॉर्ट रिसॉर्ट का म्हणतो बंगलो एक नंबर आहे, खूप छान आहे. सागर भाई अपना खाना भी अच्छा था ना? एक नंबर खाना भी अच्छा था, कसं म्हणजे पूल वगैरे भी अच्छा आहे. एक नंबर. तर इकडे आता आपण चहावर सांगितलं वडापाव आणि चाय. हा पाव आहे इकडे, ठेचा एक नंबर भाई. पाव आहे, ठेचा पण ठेचा लायला एक ना. हा लाइटिंग बघा, आता ही लाइटिंग बघा, फुल दिवाळी सुरू झाली खरोखर, मस्त वाटते. ए अमित तेरा पसंद ठेचा. वडा, बारडा भजी, कांदा भजी आणि चाय. थँक्यू फॉर द लाईट. सुप्रभात मंडळी. हाय द नेक्स्ट डे. आज तारीख आहे 6 एप्रिल आणि सकाळचे ऑलमोस्ट 8 वाजले असतील. हां बरोबर 8 वाजलेले आहेत आणि आजचा दिवस आहे आपला चेकआउटचा. आपण लवकरच निघतो आहे, 9-9:30 वाजता निघू. याचं चेक इन टायमिंग आहे 12 वाजता आणि चेकआउट आहे 11 वाजता. तर काल तर अक्षरशः सॉलिड धमाल केली आपल्या पोरांनी. ॲक्च्युली कसं आहे, मी 12:30-1ला झोपायला गेलो कारण माझी बॅटरी रात्रीची डाऊन होते. 12:30-1 वाजले मला झोप येतेच काय पण केलं तरी. तर मी झोपायला गेलो. पण आपली पोरं, आपली मित्रमंडळी सकाळी 3-4 वाजेपर्यंत मस्तपैकी एन्जॉय करत होते. आणि जो गाणी आपण वाजवतो ना स्पीकरवर ते पण चालू होतं काही 3-3:30 वाजेपर्यंत. म्हणजे तुम्ही इकडे ऑलमोस्ट रात्रभर गाणी वाजू शकतात. हे एक मस्त वाटलं मला. म्हणजे कसं रात्रभर पोरं आपलं एन्जॉय करतात, धमाल मस्ती करतात, खूप बरं वाटतं. कारण त्यासाठी आपण येतो बाहेर आउटिंगला, पण त्यासाठीच येतो ना. आणि तेच इकडे आपल्याला पूर्णपणे मिळालेलं आहे. आणि आपला आता नाश्ता पण लागलेला आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की आपल्याला हे टोटल पॅकेज कितीला पडलं ते. तर मिस्टर अभिजित नाईक, कम या मॅन. तर आपल्याला कसं पडलं पॅकेज, म्हणजे ह्यानीच सर्व बुक केलं आहे. हा सर्व बुक कर सर्व. कसं पडलं पॅकेज आपलं? 1600 रुपये पॅकेज होतं, पण त्यात काय इन्क्लुडिंग वगैरे होतं? 1600 रुपये म्हणजे कसं आहे, फ्रायडेचा रेट आहे, वीकडेचा रेट आहे 1600 रुपये. त्याच्यामध्ये तुम्हाला लंच मिळतं, पूर्ण लंच म्हणजे व्हेज नॉनव्हेज. त्याच्यामध्ये 2 भाज्या होत्या, एक चिकन करी होती, सॅलॅड, पापड, चपाती, डाळ आणि गुलाबजाम पण होते. गुलाबजाम पण होते लंचला. हां, आणि दुपारी तुम्हाला स्नॅक्सला तुम्हाला हायटीला चहा, कॉफी, कांदा भाजी, बटाटा भाजी आणि एक्स्ट्रामध्ये आम्ही सांगतो वडापाव. तो आमच्याकडून जातो, म्हणजे चार्जेस होते, चार्जेबल होतं ते. आणि डिनरला आम्ही थोडं लाईटच ठेवलेलं कारण आम्ही आधी स्टार्टर घेतले होते. मला स्टार्टर मिळतील इकडे 700 रुपये किलो पनीर आणि खूप सुंदर मिळतं. म्हणजे 3 प्लेट पनीर मिळतं तुम्हाला आणि ते बार्बिक्यू आहे आणि त्याचा चिकन बार्बिक्यू पण आहे आणि त्याचं 900 रुपये आहे. चिकन टिक्का होतं ते, चिकन टिक्का. ओके बरोबर. त्याच्यानंतर मग आम्ही जेवण एक्स्ट्रा चार्ज होते ना त्यांचे. तर 700 रुपये पनीर 1 किलो आणि 900 रुपये चिकन. ओके. आणि मग म्हणून आम्ही जेवण थोडं लाईट ठेवलं होतं कारण जेवण एवढं सुंदर होतं दुपारचं आणि नंतर स्टार्टर पण. तर आम्ही मग व्हेज बिर्याणी ठेवली होती आणि प्लेन राईस आणि अंडा करी ठेवलेली आणि रायता आणि आईस्क्रीम. नंतर आईस्क्रीम आम्ही अनलिमिटेड होती. आम्ही सांगितलं होतं की आम्हाला आईस्क्रीम आवडते, प्रत्येकाला 2-2 आली पाहिजे. अरे परफेक्ट. आणि आता तुम्ही बघाल तिकडे पोहे आहेत. हां, हे पोहे आहेत, ही इडली आहे आणि हे पाव आणि बुर्जी येणार आहे. बरोबर. आणि चहा, नाही चटणी आहे, बुर्जी येणार आहे. पण पोहा मी काय म्हणतो, पोहा आपण एक्स्ट्रा मागवलाय ना. पोहा इडली, पोहा आपण एक्स्ट्रा त्यांचं एक इडली आणि आमलेट पाव किंवा बुर्जी पाव वॉट एव्हर. आणि पोहा आमच्याकडून होता, म्हणजे आम्ही सांगितलं चार्जेबल तुम्ही घ्या आणि पोहा अरेंज करा. आणि आपण दुपारी जे स्टार्टर केलं होतं ते पण आपण चार्जेबल होते ना. काय होतं, लॉलीपॉप होतं आणि आलू तंदुरी आलू होतं. हां, तंदुरी आलू वगैरे होतं. आणि फिश आम्ही सांगितलं, आम्ही बाहेरून फिश तेच म्हणाल की फिश तुम्ही बाहेरून घेऊन या, इकडे दुलापा कुठे मिळत नाही. फिश तुम्ही घेऊन या, आम्ही तुम्हाला फ्राय करून देऊ. आणि जे पण तुम्ही मकेन्स का म्हणजे काय गार्लिक शॉर्ट्स किंवा आपलं फ्रेंच फ्राय तुम्ही आणाल तर ते लोक फ्राय करून देतात. फक्त चार्जेस घेतात 1000-1200 जे काय असेल तसं. कसं ते डिपेंड ऑन क्वांटिटी असतं ॲक्च्युली. तर तुम्हाला मी नंबर देतो, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, डायरेक्ट तुम्ही बोलून घ्या तुम्ही किती माणसं. आणि हे फक्त आय थिंक 15 मिनिमम पाहिजे, मिनिमम 15. आणि हे वीकडेजचे डे आहेत, वीकडेजचे प्राइजेस आहेत. वीकेंडचे वेरी होतात त्या हिशोबाने. तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही इकडे एन्जॉय करू शकतात. आपण नाश्ता पण करू आणि निघू बॅक टू मुंबई. तर तुम्हाला सर्व डिटेल दिलेला आहे मी. नक्की तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर, फ्रेंड्सबरोबर, मोठा ग्रुप असेल की मोठी जॉईंट फॅमिली असेल, तुम्ही इकडे एन्जॉय करू शकता. खूप चांगली स्पेस आहे आणि इकडून तो व्ह्यू एक नंबर दिसतो. इकडून जो व्ह्यू आहे ना आपल्यावरून या बाल्कनीमधून, हा बघा काय व्ह्यू दिसतो बघा. मोठाच्या मोठा स्विमिंग पूल आहे, एवढा मोठा लॉन आहे, तिकडे लॉन आहे, तिकडे प्ले एरिया आहे लहान मुलांसाठी. इकडे तुम्ही आरामात डायनिंग करू शकतात. इकडे एवढी मोठी स्पेस आहे की तुम्ही डायनिंग करू शकतात. इकडे तुम्ही एन्जॉय करू शकतात. आणि आपल्या खेळामध्ये काय होतं काय रे, बॅडमिंटन, क्रिकेट वगैरे माहिती नाही, आपण खेळलो नाही ती गोष्ट वेगळी. ओके, कॅरम चेस वगैरे आहे इकडे, मग टेन्शन नाही.
चला मग मंडळी, आता ब्लॉग एंड करू आपण. निघू बॅक टू मुंबई. मुंबई टू कर्जत किंवा कर्जत टू मुंबई अराउंड 2.5 hour डिस्टन्स वगैरे आहे. तर तुमचं लोकेशन पण मी खाली दिलेलंच आहे, प्लस तुम्हाला नंबरवर दिलेला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय बाय.